10वीचा निकाल 15 मेला लागणार अशाबद्दलची एक अपडेट आलेली आहे। तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि 11 ॲडमिशन बद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघू शकता महाराष्ट्र टाइम मध्ये एक माहिती देण्यात आलेली आहे। तर यामध्ये काय सांगितले तुम्ही सुद्धा बघू शकता। तर महाराष्ट्र एसएससी रिझल्ट 2025 तर 10वीचा निकाल कधी लागणार, निकाल कसा पाहायचा, बोर्डाने दिली महत्त्वाची माहिती। तर बोर्डाने कोणती माहिती दिली आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता ज्या दिवशी 12वीचा निकाल लागला म्हणजे 5 मेला त्या दिवशी सांगितलं होतं की इथून 10 दिवसानंतर आम्ही 10वीचा निकाल साइटवर उपलब्ध करून देऊ आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आली होती। तर बघू शकता 10वीचा निकाल कधी, तर 10वीचा निकाल 14 किंवा 15 मे रोजी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। 12 मे रोजी गुरुपौर्णिमेची सुट्टी आहे। निकालाच्या एक दिवस तयारी करावी लागत असल्याने 12 मे रोजी सुट्टी असल्याने 13 मे रोजी निकाल लागण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे 14 किंवा 15 मे रोजी 10वीचा निकाल लागू शकतो। यापूर्वी बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार 10वीचा निकाल 15 मेच्या आत लागणार आहे। निकालाच्या दिवशी दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थी त्यांचे गुण पाहू शकतील। त्यामुळे बोर्डाची तयारी पाहता 13, 14 किंवा 15 मे या 3 दिवसापैकी एका दिवसामध्ये 10वीचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे आणि ही अपडेट आपल्याला महाराष्ट्र टाइम या न्यूजपेपरमध्ये मिळालेली आहे। तर बघू शकता निकाल लागल्यानंतर विद्यार्थी निकाल कुठे बघू शकतात, तर यामध्ये 4 साइट देण्यात आलेल्या आहे। तर या कोणत्याही साइटवरून तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता। तर याबद्दलची अपडेट आपण दिलेली आहे आणि यानंतर जेव्हा रिझल्ट डिस्प्ले होईल तेव्हा सुद्धा तुम्हाला संपूर्ण अपडेट दिला जाणार की तुम्ही रिझल्ट कसा चेक करू शकता। तर या साइटला गेल्यानंतर तुम्हाला काहीच नाही, तुमचा 10वीचा रोल नंबर आणि तुमच्या आईचे नाव हे तुम्हाला टाकायचे आणि व्ह्यू रिझल्ट केल्यानंतर तुम्ही तुमचा जो रिझल्ट आहे म्हणजे स्कोर कार्ड आहे हे स्कोर कार्ड तुम्ही बघू शकता। तर 10वीचा निकाल लागल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार। 11वीची ॲडमिशन प्रोसेस 19 मे 2025 पासून सुरू होणार आहे, त्याबद्दलची संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात आलेली आहे। तर 11 साठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे या संदर्भात सुद्धा पुढील व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।